डिप्लोमा करून इंजिनिअरिंग करता येते किंवा 12वी सायन्स करून पण इंजिनिअरिंग करता येते. हे 2 पर्याय आपल्यासमोर असतात. 10वी नंतर डिप्लोमा हा 3 वर्षाचा आहे आणि 12वी नंतर इंजिनिअरिंग 4 वर्षाची आहे. डिप्लोमा नंतर पण 4 वर्षाचीच इंजिनिअरिंग असते, पण डायरेक्ट सेकंड इयरला ॲडमिशन मिळतं. सो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं मी असं सांगेन की डिप्लोमा टू डायरेक्ट सेकंड इयर म्हणजे इंजिनिअरिंग करण्याचं जर माइंडमध्ये फिट आहे तर डिप्लोमा करणं पण योग्यच राहील, काहीही प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो मी स्वतः फेस केला, मी स्वतः मराठी मीडियममधून आहे आणि मला हा प्रॉब्लेम फेस झाला होता. मी डिप्लोमा कंप्लीट केला आणि डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनसाठी काही टक्केवारी आहे त्याच विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळतं. 100% विद्यार्थ्यांसाठी जागा शिल्लक नाही आहेत. 12वी नंतर फर्स्ट इयरला गेलेले विद्यार्थी आहेत, त्याच्यातले काही फेल झालेल्या सीट्स असतील, म्हणजे ते ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी आणि गव्हर्नमेंटने डिप्लोमासाठी काही पर्सेंटेज सीट अलॉट केलेत, त्यांनाच ॲडमिशन मिळणार आहे डायरेक्ट सेकंड इयरला किंवा काही कॉलेजेसमध्ये स्पेसिफिक डायरेक्ट सेकंड इयरसाठी सीट्स अवेलेबल आहेत. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.